14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। भोंदू खरातला उद्या पुन्हा कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे, कारण दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये अटक दाखवून उद्या कोर्टामध्ये पुन्हा अशोक खरातला हजर केलं जाणार आहे। भोंदू बाबा अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलीस कोठडी संपल्यानंतर भोंदूची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। तर दुसऱ्या गुन्ह्यात भोंदू खरातला उद्या पुन्हा कोर्टात हजर केलं जाईल। मंगळवारी खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली आहे। राहत्या घरातून पळून जाण्याच्या तयारीत असताना खरातच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर पोलीस येणार असल्याची कुणकुण लागताच खरातची पत्नी फरार झाली आहे। भोंदू खरा शाकाहारी असलेल्या अनेकांना मासा ही पाण्यातली वनस्पती असल्याचं सांगायचा। मासा ही पाण्यातली वनस्पती असल्याचं सांगून काही जैन धर्मीय व्यावसायिकांना प्रसाद म्हणून द्यायचा। एसआयटीच्या तपासात खरातची बंडलबाजी उघड झाली असून खरातनं यातून लाखोंची रक्कम लुबाडल्याची माहिती समोर आली आहे। खरातच्या पुण्यातील सीए, पुजारी आणि सराफा व्यावसायिकांची चौकशी होणार असल्याची माहिती आहे। पुण्यातील एका बँकेमधून घेतलेल्या कर्ज प्रकरणात ही माहिती उघड झाली आहे। तर एका बँकेच्या मॅनेजरला खरातनं 1 कोटीची लाच दिली होती। खरातनं वाढलेल्या सोन्याच्या खरेदी विक्रीत लाखोंचा नफा मिळवला होता। शेकडो कोटींची संपत्ती असणारा भोंदू बाबा खरात लाखांचं उत्पन्न दाखवून आयकर भरायचा अशी माहिती समोर आली आहे। तर बांधकाम प्रकल्प हार्डवेअर व्यवसायात जीएसटी बुडवल्याचा आरोपही खरातवर आहे। आयकर विभागाकडून खरातवर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे। तर याच भोंदू खरातच्या मुलीच्या नावावरती पुण्यामध्ये 3 BHK आलिशान फ्लॅट आहे। पुण्यातल्या मॉडेल कॉलनीमध्ये आलिशान इमारतीमध्ये 3 BHK फ्लॅट खरातच्या मुलीच्या नावावर, आणि यामध्ये खरातनं बिल्डरला 1,20,00,000 रुपये रोख दिल्याची माहिती समोर आली आहे, कारण सेल डीडमध्ये चेकनं व्यवहार केल्याचा कोणताही उल्लेख नाही। खरातच्या मुलीच्या नावावर मॉडेल कॉलनीमध्ये आलिशान इमारतीमध्ये 3 BHK फ्लॅट, 24 रत्नम नावाच्या आलिशान सोसायटीमध्ये 7व्या मजल्यावरती 1055 चौरस फुटांचा आलिशान फ्लॅट खरातच्या मुलीच्या नावावर। 13 सप्टेंबर 2023 रोजी हा फ्लॅट खरेदी केला गेलाय। खरातनं संबंधित बिल्डरला 1,20,00,000 रुपये रोख स्वरूपात दिले। सेलडीडमध्ये चेकनं व्यवहार केल्याचा कोणताही उल्लेख नाही, याचा अर्थ पैसे कॅश दिलेले आहेत।